हाय, हॅलो, नमस्कार. वैशाली लाईफ अँड किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर सकाळचे 6 वाजलेले आहे आणि बाहेर मस्त अशी हवा सुटलेली आहे. तर सकाळी थोडी थंड हवा वाटते आणि अगदी शांत वातावरण आहे. इकडे लिंबाचं झाड आहे, छान असं हिरवंगार झालेलं आहे आणि त्या बाजूला बघा घर बऱ्यापैकी झालेलं आहे. आता इथे हे एक भांडे घासायचे होते, त्याआधी ब्लँकेट सर्फमध्ये टाकायची होती. आता ही ब्लँकेट हिवाळ्यात वापरलेली आहे आणि ब्लँकेट एवढी भारी आहे, याला चांगली ऊन असली कडक तर ती एका दिवसात वाळते, नाही तर मग वाळत नाही. तर म्हटलं ही सर्फमध्ये टाकूया. पण झालं असं की दोन्ही टब त्या ब्लँकेटपेक्षा छोटे आहे आणि ती भिजवताना खूप प्रॉब्लेम होत होता. अर्धा भाग भिजला, अर्धा भिजलाच नाही. शेवटी वरून परत सर्फ टाकलं आणि पाणी टाकलं आणि ती कशीबशी भिजत घातली. आता धुवाचा प्रश्न होता, कारण की इथे कूलर तर आहेच, थोडीशी जागा आहे. तरी बघते आता ब्रशनीच घासून काढणार आहे मी ते, कारण एवढी धुणं पॉसिबल नाहीच आहे इथे. आणि पोळे धुवायचं म्हटलं ना तर मग पोळे ते सगळं क्लीन करावं लागते आणि तिकडनं पाणी पुढे आणावं लागतं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, इकडेच धुवायचं. तरी ते गॅस ओटा पुसायसाठी पाणी घेतलं, गॅस ओटा वगैरे क्लीन केला आणि त्यानंतर ब्लँकेट धुवायला घेतली. आता धुताना थोडी कसरतच होती, तर ठीक आहे. तर इथे साबण लावून ब्रशनी एक एक भाग घासून काढला मी, म्हणजे थोडी 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 ज्या भागाने धुता येईल त्या, आणि दोन्ही टपामध्ये पाणी घेऊन ती पिळून काढली. अर्धा भाग या टपात, अर्धा भाग त्या टपामध्ये, अशा पद्धतीने. आणि ती धुवायचं म्हटलं ना तर एकतर दोघं जणं पाहिजे, म्हणजे पिळताना वगैरे. आता कोणीच नव्हतं घरी, त्याच्यामुळं ते एकटीला ते धुवावी लागली. त्यानंतर इकडे पुढे खुर्चीवर ठेवली मी ती, कारण तारावर वाळू टाकणं शक्यच नाही, इतकी भारी आलेली होती. पाणी त्याच्यामध्ये भरपूर होतं आणि ते मला पिळता आलेली नाही. मी टपातून 3-4 पाण्यातून ते काढून घेतली आणि खुर्चीवर ठेवली. म्हटलं इथे अर्ध्यापैकी सुकली की मग तारावर टाकता येईल, आणि ती वरती नेऊन टाकावे लागेल. वरती भरपूर ऊन आहे, तेव्हाच ती वाळेल. आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर इथे सकाळी 6 वाजले आणि झाडायला घेतलं. तर काल संध्याकाळी म्हणजे 6-6:30ला भरपूर असं हवा, वादळ, पाऊस तर नव्हता जास्त, पण हवाच खूप होती. हवा एवढी होती भयानक, एकदम असा सोसाट्याचा वारा, दारं खिडक्या, एकदम आतमध्ये हवा घुसल्यावर तो हवेचा जसा आवाज येतो त्याप्रमाणे. आणि बाहेर जे टप होतं ते उडत गेलं, म्हणजे इतकं हवेचं प्रमाण होतं. त्यामुळे भरपूर कचरा झालेला होता, ते सगळं घासून काढलं. म्हणजे कचरा असा मातीशी चिपकलेली होती फरशीला, ती मला धुवायलाच अर्धा पाऊण तास तरी गेला. तर बाहेरचं सगळं क्लीन केलं आणि व्हिडिओ हा 2 दिवसा मिळून आहे, 2 ते 3 दिवसा मिळून असेल. छोट्या छोट्या क्लिप घेतल्या, कारण 2 दिवस झाले व्हिडिओच टाकलेला नाही. म्हणजे परवा व्हिडिओ टाकला, काल तर व्हिडिओ टाकलाच नाही मी. त्यानंतर इकडे गॅस ओटा क्लीन केला आणि आता ही फरशी पुसायला घेतली. म्हटलं फरशी पुसून घेऊया, नंतर बाकीची कामे. आणि 2 दिवस झाले ना डोळ्याचा इतका त्रास आहे, डाव्या डोळ्यामध्ये काय गेलं तेच माहीत नाही. असं रुतल्यासारखं होत आहे, डोळा पण लाल आला आणि कचरा पण असा काही दिसत नाही. ड्रॉप वगैरे टाकला, पण म्हटलं जाऊ द्या, एका दिवसात होऊन जाईल ते व्यवस्थित, किंवा दुसऱ्या दिवशी होईल. पण नाही बरा झाला. परत असंच म्हणजे डोळ्याचा त्रास होतो. दिवसा रात्री जर झोपलं तर बरं वाटतं आणि दिवसभर मग तो डोळ्यातच लक्ष असते, त्याच्यामुळे मोबाईल पाहावासाच नको वाटतो. त्यानंतर इथे बघा ही ब्लँकेट छान सुकलेली आहे. वरती वाळत टाकली ना तर 1-2 तासामध्ये मस्त वाळली, कारण ऊनच तशी कडक आहे. तर म्हटलं ही कवरमध्ये ठेवून द्यायची आणि नंतर दिवाणमध्ये ठेवून देऊया. आता पुढच्या वर्षीच्या हिवाळ्यामध्ये ती कामी लागेल. आणि खरंच छोट्या ब्लँकेट असल्यानं धुवायला प्रॉब्लेम जात नाही. ह्या मोठ्या असल्यानं तर मग धुवायला खूपच म्हणजे झळ जातो. एकटीने तर ते होतच नाही, शक्यच नाही. आणि मशीन असेल तर ठीक. आता मशीन आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे मग हाताने धुवायचं म्हटलं तर वेळच लागतो. तर ठीक आहे, असो. ते ब्लँकेट वगैरे ठेवून दिली दिवाणमध्ये. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे म्हणजे तिसऱ्या दिवसचा असेल. तर इथे हे भांडे लावायचे होते, कारण डोळ्यामुळे जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही. आता हे छोट्या छोट्या क्लिप्स होत्या 2-3 दिवसा मिळून, तर त्याच मी की शूट केलेल्या आहे. तर इथे भांडे वगैरे लावले आणि आता स्वयंपाक करायचा होता. आणि जर मोबाईल ओपन केला ना, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, कुठेही एकच बातमी ती जबलपूरची, जे की क्रूज उलटली ती, आणि तिथे मुलगा आणि बाळ, म्हणजे बाळाला घट्ट मिठी मारून त्याची आई होती. मरेपर्यंत तिनं त्या मुलाला सोडलेलं नाही. तीच बातमी, तीच स्टोरी, म्हणजे
वाचून तेच प्रत्येक याच्यावर म्हणजे किती वाईट झालं, किती शेवटपर्यंत म्हणजे त्या मुलाला सोडलं नाही. एवढ्या पाण्याचा प्रवाह असतानासुद्धा जे काय काय रोज घटना पाहायला मिळतात ते नाही होत. तर पुणेची घटना जे की 4 वर्षाच्या मुलीची, ती पण प्रत्येक पेजवर तीच बातमी आहे. आणि जिकडे पहा तिकडे म्हणजे काही ना काही सुरूच आहे. आणि खूप वाईट वाटतं हे अशा कुठल्या घटना ऐकल्या की. तर असं त्यानंतर इथे तर स्वयंपाकामध्ये भात करणार आहे आणि जी चण्याची डाळ असते त्याची भाजी. आता भाजीला काय करायचा हा प्रश्न होता. वांगे होते ते रुची खात नाही. तर चिवची भाजी होती ती निवळायची होती. मग म्हटलं जाऊ दे आता चण्याची डाळच करते. तर एकीकडे भात लावायचा होता आणि एकीकडे कुकर. त्यानंतर चपात्या काही जास्त करणार नाही, 4 ते 5. आता उन्हाळ्याचं असं होत आहे ना की जेवण जास्त करताच येत नाही, मोजकं पाहिजे तेवढंच. म्हणजे सकाळचं सकाळी होईल, रात्रीचं रात्री. एक वेळ सकाळचं थोडं वाचलं तर रात्री खाऊ शकतो, पण रात्रीचं नाही. मागच्या आठवड्यामध्ये रात्रीचा पुलाव केला, काही फारसा नव्हता. 1 पाटी तांदळाचा केला आणि त्यातला म्हणजे वाचलेला होता बऱ्यापैकी. तर तो सकाळपर्यंत खराब झाला. म्हणून म्हटलं की नाही, वाया जाते त्यापेक्षा पाहिजे तेवढंच करायचं. हिवाळा असला तर ठीक आहे, काही वाटत नाही. हिवाळा पावसाळ्यामध्ये खराब होत नाही. आणि किचन बंद असते रात्री, पूर्ण अशी गरम येते. तरी खिडकीचे दोन्ही भाग ओपन असतात, म्हणजे की जाळीच असते लावून. पूर्ण ओपन ठेवत नाही कारण किडे वगैरे येतात. तर असं त्यानंतर इथे एकीकडे कुकर लावला, एकीकडे डाळ लावलेली आहे. कणिक मळून घेतली आणि पाणी वरचेवर पाहिजेच असतं. पाणी पिलं नाही तर मग एकदम असं तोंड सुकून येतं. आणि उन्हाळ्यामध्ये जेवढं जास्त होईल तेवढं पाणी पितेच मी. तहान नसली तरी पिते, कारण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण बरोबर पाहिजे. एकतर उन्हाळ्याचा दिवस आहे आणि थोडी जरी तब्येत कमी जास्त झाली तर मग प्रॉब्लेमच होतो ना. म्हणजे आपण कामं करणारे असतो, घरकामातली बाई जर बिमार पडली तर कामं सगळे ठप्प पडतात आणि आपली काळजी आपल्याला घेणे आवश्यक आहे. तर त्यासाठी भरपूर असं पाणी पिते. आणि त्यानंतर इथे बघा आता भाजी करायची होती. म्हटलं चला आता वेळ आहे तोपर्यंत भाजीची तयारी करून ठेवूया. इथे टमाटर मिरची वगैरे चिरून ठेवली. या भाजीमध्ये मी कांदा वापरणार नाही, का कुणास ठाऊक. अशी डाळ असली की मला कांदा नकोच वाटते. वरून कच्चा खाईल तो, पण याच्यामध्ये नाही टाकत मी वरून कच्चा, मग खाणार. तर हे बघा भाजी वगैरे झाली. आता म्हटलं चला गॅस ओटा क्लीन करून घेऊया. स्वयंपाक झाला की एकदा क्लिनिंग करावीच लागते. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ होता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे बाहेर बेडशीट वगैरे होत्या त्या म्हटलं काढून घेऊया. आणि उन्हामध्ये आता लवकरच सुकतात, 1-2 तासामध्ये कपडे सुकून जातात. त्यानंतर ते घडी करून ठेवायच्या होत्या. आता काही सोफ्याचे कवर आहे ते थोडे ओलसर आहे, तर ते नंतर काढणार. ते राहू देते आता, म्हणजे ते संध्याकाळी 4-5ला काढेल. आता वाजलेला आहे 1 आणि म्हटलं चला हे कपडे वगैरे ठेवून देते, नंतरच जेवण. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.